नमस्कार मित्रांनो. देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब यांनी बीड जिल्हा दौऱ्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अतिशय हाय व्होल्टेज असलेला मतदारसंघ परळी विधानसभा मतदारसंघ, या मतदारसंघामध्ये जी लढत होते ती अतिशय रंगतदार अशी लढत आहे. राजेसाहेब देशमुख आणि राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यात होत असलेली ही लढत आहे. आणि या राजेसाहेब देशमुख यांच्या प्रचारानिमित्त शरद पवार साहेब हे परळी मतदारसंघामध्ये आले होते आणि त्यांनी या ठिकाणी येऊन धनंजय मुंडे यांना पराभूत करण्याचं आवाहन जनतेला केलं. मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्यामध्ये तिघांपैकी एक प्रमुख भूमिका असल्याचा आरोप असलेल्या धनंजय मुंडेवर राग म्हणून शरद पवार हे धनंजय मुंडेंना पाडण्याचं आवाहन तर करत नाहीत ना? का पक्षाचा विश्वासघात केला, मंत्रीपद दिलं, आमदारकी दिली, विरोधी पक्षनेतेपद दिलं म्हणून विश्वासघात केला, याचा राग, याचा बदला, याचा सूड घ्यायचा म्हणून तर धनंजय मुंडेंना पाडण्याचा चंग शरद पवार यांनी बांधलेला नाही ना? का परळीकरांचं दुःख, वेदना, यातना, व्यापाऱ्यांचं जे होणारं स्थलांतर, असे जे आरोप होत आहेत, परळीकरांचं दुःख पाहून ते कमी करण्याकरिता म्हणून तर शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांना पाडण्याचं, पराभूत करण्याचं आव्हान परळी मतदारसंघामध्ये केलं नाही ना? या प्रश्नांची उत्तरं आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा. मित्रांनो, धनंजय मुंडे यांना पाडण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटानं अतिशय चंगच बांधलेला दिसून येतोय. असं काय होईल हे निकालानंतर कळेलच, परंतु सध्या देशामध्ये सर्वात जास्त लक्ष कोणत्या मतदारसंघावर असेल तर ते परळी विधानसभा मतदारसंघावरती आहे. शरद पवार या ठिकाणी प्रचार सभेनिमित्त आले असताना त्यांनी सांगितलं की पक्ष फोडण्यामध्ये, पक्षांमध्ये गैरसमज निर्माण करण्यामध्ये सर्वात 3 प्रमुख व्यक्तीमध्ये जो एक वाटा होता तो धनंजय मुंडे यांचा होता. त्यामुळे या ठिकाणी त्यांचा पराभवच झाला पाहिजे असं त्यांनी जनतेला आवाहन केलं. म्हणजे परंतु प्रश्न एक असा पडतो की जर पक्ष फोडल्याचा आरोप केला असेल तर पक्ष हा फोडण्याचा प्रमुख जो सूत्रधार आहेत ते बारामतीकरच आहेत. मग धनंजय मुंडे यांनी पक्ष फोडण्यामध्ये कोणती भूमिका निभावली आहे? तर त्यांनी केवळ त्यांची राजकीय भूमिका घेतलेली आहे आणि कोणतीही राजकीय भूमिका घेणं गैर चुकीचं अजिबात नाही. त्यांनी पक्ष फुटल्यानंतर कोणाबरोबर राहावं हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न होता आणि तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय होता. तो त्यांनी अजित पवार यांच्या सोबत राहण्याचा घेतला असेल तर यामध्ये धनंजय मुंडेंचं काय चुकलं? म्हणजे जो आरोप पक्ष फोडण्याचा धनंजय मुंडे यांच्यावर केला जातोय आणि त्यांना पाडण्याचं आवाहन परळी मतदारसंघातील मतदारांना केलं जात आहे, यामध्ये कितपत तथ्य आहे? म्हणजे मित्रहो, राजकीय नैतिकतेत ही गोष्ट बसणारी नाहीये. अनेक वेळा पवार साहेबांना सुद्धा पक्षांतर करावी लागली, स्वतःचे पक्ष काढावे लागले. त्यांनी एक राजकीय भूमिका घेतली, ती महाराष्ट्रानं मान्य केलेली आहे. आणि अजित पवार यांनी घेतलेली भूमिका सुद्धा शरद पवार यांनी मान्यच केलेली जर असेल तर मग धनंजय मुंडे यांच्यासारख्या म्हणजे नेत्यांवर त्यांनी सर्वस्वी खापर फोडणं कितपत योग्य आहे? ते राजकीय नैतिकतेला धरून अजिबात वाटत नाही. म्हणजे पवार साहेबांचं या ठिकाणी काहीतरी चुकतंय का? मित्रहो, दुसरी गोष्ट म्हणजे की मंत्रीपद दिलं, आमदारकी दिली, त्यांना विरोधी पक्ष नेतेपद दिलं आणि त्यांनी विश्वासघात केला असं पवार साहेब परळी मतदारसंघामध्ये येऊन म्हणतायत आणि मतदारांना त्यांना पराभूत करण्याचं आवाहन करतायत. पण मित्रहो, की हे जर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांना सोडून ते तुमच्याकडे आलेले असतील तर तुमच्याकडून अजित पवारांकडे जाण्यासाठी त्यांना कितीसा वेळ लागणार होता? आणि यामध्ये त्यांचं काय चुकलं? त्यांचं काय चुकलं? तुम्ही जाणते आहात, महाराष्ट्राचे नवे देशाचे नेते आहात. जर तुम्हाला कळायला हवं होतं ना की धनंजय मुंडे जे की कुटुंबाला सोडून माझ्याकडे येतात तर माझ्याकडून
बाहेर जायला त्यांना कितकीसा वेळ लागणार आहे. म्हणजे याही ठिकाणी ह्या म्हणून जर तुम्ही पवार साहेब जर यामुळे जर म्हणत असतील की धनंजय मुंडेंना पराभूत करा, तर हे सुद्धा सूत्र परळीकरांना मान्य होईल असं वाटत नाहीये. आणि तिसरी गोष्ट म्हणजे की परळीकरांवर होणारा अन्याय, परळीमध्ये व्यापाऱ्यांना छळलं जातं, त्यांच्या प्रॉपर्ट्या लोकांना सांभाळता येत नाहीत. कोणतीही FIR जर फाडायची असेल तर मंत्र्यांच्या घरून फोन आला तरच ती फाटली जाते. म्हणजे परळीमध्ये दंडमशाही आहे, दहशतवाद आहे आणि लोकांचा श्वास गुदमरलेला आहे. आणि विशेष म्हणजे ते राक्षसी वृत्तीचे सुद्धा आहेत असा आरोप शरदचंद्र पवार गटाकडनं केला जातोय. मित्र, जर यामध्ये सत्य असेल तर मग 2014 पासून आजतायगत म्हणजे धनंजय मुंडे यांनी साथ सोडण्यापर्यंत म्हणजे जो परळीकरांवर अन्याय होत होता तो पवार साहेबांच्या आशीर्वादानच होत होता काय? मग तो जर होत नसेल तर मग आता ते जे बोलतायत, आव्हान करतायत की परळीकरांचा गुदमरलेला श्वास मोकळा करायचा आहे, अन्याय दूर करायचा आहे, इथलं भयपूर्ण वातावरण दूर करायचंय, असं जर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडनं सांगितलं जर जात असेल तर यामध्ये कितपत तथ्य आहे मित्रांनो? राजकीय भूमिका घेत असताना ती भूमिका एक नैतिकतेमध्ये असावी आणि प्रत्येकाला त्याचं वैचारिक स्वातंत्र्य असावं, त्याचा व्यक्तिगत राजकीय निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य अबाधित ठेवावं लागेल. ही गोष्ट पवार साहेबांना सुद्धा मान्य असेल. त्यांनी जर त्यांना मान्य नसती तर त्यांनी अजित पवार यांच्या संदर्भामध्ये किती आकंठतांडव केलं असतं. त्यांनी मान्य आहे, जर त्यांनी सांगितलं की जर अजित वेगळी भूमिका घेत असेल तर ते आम्हाला मान्य आहे, असं जर ते असेल तर मग धनंजय मुंडे यांनी सुद्धा जी वेगळी भूमिका घेतलेली आहे ती सुद्धा मान्यच असायला हवी ना साहेब. म्हणजे एकंदरीतरित्या धनंजय मुंडे यांना पाडायचंय, आणायचंय, इथली मतदार ठरवणार आहेत. इथले विचारधारेवर चालणारा मतदार आहे, पुरोगामी विचाराचा मतदार आहे. त्यांना ही गोष्ट धनंजय मुंडे यांनी केलेली गोष्ट म्हणजे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे पासून शरद पवार यांच्याकडे गेलेली गोष्ट या लोकांना मान्य असेल, बीड जिल्ह्यांना, जनतेला, मतदाराला, तर शरद पवार यांची साथ सोडून ते अजित पवार यांच्याकडे गेले, ही गोष्ट बीड जिल्ह्यातील मतदारांच्या पचनीच पडणार नाही. असा जो आपण गणित आकडे बांधतोत ना आपण, ते पूर्णतः वास्तवाला धरून अजिबात नाहीये. आपलं काय मत आहे या संदर्भामध्ये? म्हणजे धनंजय मुंडे यांचं काय चुकलं का पवार साहेबांचं खरोखर चुकतंय? आपलं या संदर्भात काय मत आहे? पटपट कमेंट करून जरूर सांगा. जय महाराष्ट्र. धन्यवाद.